मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात मनसेच्या सध्या आंदोलन सुरू आहे। आमच्यासोबत 4 विभागाचे काय मागणी हे मालाड महानगरपालिका बी नॉर्थमध्ये वारंवार आपण बघत असाल पेपराच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी 2-2, 3-3 मधले अनाधिकृत स्ट्रक्चर आहे ते कोसळून जीव थांबवत होते। गेल्या महिन्यात बघितलं असेल एक 3 मजली इमारत होती अनाधिकृत, त्याची भिंत कोसळलेली, 11 जण गंभीररित्या जखमी आहेत। आणि तसंच त्याच्या अगोदर एक घटना घडली की अशीच 3 मजली अनाधिकृत इमारत कोसळली आणि रस्त्यावरून जाणारे 2 बाईकस्वार होते ते तर जागीच मेलेत आणि 4-5 जण त्या इमारत कोसळली त्याच्या खाली दाबली गेली आणि तेही मेलेली आहेत। असं असताना आम्हाला तिथल्या एक रहिवाशांनी आपण पाहत असाल हे बघा अशा प्रकारे लोखंडी चॅनल उभं करून 3 मजली अनाधिकृत इमारत उभी करत होते। हे जर इथे कोण हादसा झाला तर आम्हालाही त्रास होईल ही तक्रार घेतल्यानंतर आम्ही गेल्या महिन्यात 22 तारखेला आमचं एक शिष्टमंडळ वॉर्ड ऑफिसरला भेटलं, बाबा अशा प्रकारचं अनधिकृत स्ट्रक्चर बनतंय व इथं 2-3 हादसे झालेले आहेत तुमच्यासमोर, याच्यावरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। ते बोलले आम्हाला आम्ही त्वरित कारवाई करतो, परंतु आज 15 दिवस झालेले यांनी काही कारवाई केली नाही। अशा प्रकारचं आपण बघत असाल मारवे भागामध्ये मँग्रोव्ज आहेत, मँग्रोव्जवरती भराव टाकून त्या ठिकाणी अनधिकृत झोपडे बांधले जातात। अशाच प्रकारची 2-2, 3-3 मजली इमारत जे बांधतात अनधिकृत स्ट्रक्चर बांधून कोण राहायला येतात, बांगलादेशी येतात, कित्येक लोक राहायला येतात, ते बघतात तुम्ही लोक, हे लोक काय कारवाई करत नाही। जर हे भ्रष्ट म्हणजे महानगरपालिका अधिकारी जर कारवाई करणार नाहीत तर मग आम्हाला मनसे स्टँडमध्ये स्वतः कायदा हातात घेऊन आंदोलन करावं लागेल, मग त्याला सर्वस्व जबाबदारी महानगरपालिका असेल। काय तुमची भावना आहेत काय त्याच्यामध्ये भावना काय नसेल? महानगरपालिकेच्या लोकांना जे पण अधिकारी वगैरे आहेत असं वाटतं की त्यांना माणसांची काही किंमत नाही आहे। अनऑथोराइज बांधकामामुळे किती जण मेली जातात, पडतात, ॲक्सिडेंट होतात आणि परत ही इमारत कोसळते वगैरे अनेक विषय त्या लोकांना कळूनच नाही घ्यायचे आहेत, त्यांना करायचंच नाही आहे। हो, जसं दिनेश सरांनी सांगितलं मॅनग्रुव्ज कट होत आहेत, त्याच्यावरती झोपड्या बांधल्या जातात, त्यांचं लक्ष आहे कुठे? मॅनग्रुव्ज किती महत्त्वाचे आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे, मला वाटतं शाळेमध्ये पण शिकवले जाते हा विषय। तर खूप विषय माहिती असूनसुद्धा महानगरपालिका त्याच्यावरती कारवाई करत नाही आहे। मराठी पाट्याचा GR निघूनसुद्धा महानगरपालिका कारवाई करत नाही आहे। हॉकर्समुळे एवढं ट्रॅफिक जाम होतं स्टेशनच्या परिसरामध्ये, महानगरपालिका झोपली आहे। या सगळे विषय पाहण्यासाठी आज आम्ही आलो आहोत। बघूया, ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू पुढे। जर्नलिस्ट हरीश नेगी हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।